नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। वसई उम्मीदवार विजय पाटिल, उनका रोड शो था कामन के अंदर। आप इन तस्वीरों में देखिए उनके जो कार्यकर्ता है और उनकी जो सहयोगी पार्टी है उनके साथ हैं और उन्होंने लोगों को, वहाँ के लोगों को आह्वान किया है कि आप हमें वोट दीजिए। और उनका बोलना है, उन्होंने आगे वीडियो में देखिए उन्होंने क्या कुछ कहा है। लोग बदलाव चाहते हैं। अगर आप हमारे चैनल पर नए हो तो चैनल को शेयर कर सब्सक्राइब करें। अभी के लिए इतना ही, नमस्कार। वसईचा जो ग्रामीण पट्टा आहे या पट्ट्यामध्ये रॅली आहे, काय रूट आहे? ही अशी रॅली अशी नाही आहे, आमच्या चौक सभा आहेत आणि याच्यामध्ये आमचे जे इकडचे मतदार आहेत, आमचे गावकरी आहेत आणि त्यांनी मुद्दाम सांगितलं की नुसतं गावामध्ये येऊन आमची चौक सभा करा, आमच्यासाठी ते पुरं आहे, पण गावाला एकदा येऊन जावा म्हणजे आमच्या नवीन आलेल्या इथे मतदारांना तुमची ओळख वगैरे पटेल। याच्याकरता आम्ही चिंचोटी ते कामणपर्यंत हा दौरा करणार आहोत आणि इथून मग जुचंदरला जाणार आहोत आणि जुचंदरला चौका आतमध्ये होईल छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये, त्याचप्रमाणे नंतर परेरा नगरपर्यंत जाऊन विसर्जन। कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद खूप चांगला आहे। म्हणजे आम्ही नुसतं कालच असं ठरवलं तरी पण एवढी गर्दी इथे आहे गावकऱ्यांची, आणखी होऊ शकत होती, पण मला गर्दी दाखवण्याकरता मी आलेलो नाही। ही इकडची आता तुम्ही पाहाल तर हा कामण रस्ता आहे, आज जवळजवळ 10 वर्षे झाला एवढा फुटलेला आहे, याला कोण वाली अजूनपर्यंत राहिलेलं नाही। कामणच्या या परिसरामध्ये जवळजवळ 2009 पासून ज्या टाक्या बनून तयार आहेत पाण्याच्या, त्याच्यामध्ये एक थेंब पाणी पडलेलं नाही, ही पण व्यथा आहे। दुसरं इथे इलेक्ट्रिसिटी चांगले इंडस्ट्रीजवाले इथे आलेले आहेत, पण इंडस्ट्रीजवाल्यांना इलेक्ट्रिसिटी जशी लागतं त्याचा पुरवठा बरोबर होत नाही, त्याच्यामुळे हेवी कंपन्या जे चांगल्या लिमिटेड कंपन्या आहेत ते इथे तयार नाही आहेत। आणि इथे मागे ही महानगरपालिका आली त्या टायमाला ही जबरदस्ती ही आमची गावं अडकून ठेवली होती आणि त्यांनी इथे LBT लावला होता। ते LBTमुळे बऱ्याच चांगल्या कंपन्या गुजरातमध्ये निघून गेल्या, त्यानंतर LBT पडली, पण हातच्या कंपन्या तर निघून गेल्या ना। पण ही जी व्यथा आहे आणि इथे ही प्लॅनिंग ऑथॉरिटी जी आहे महानगरपालिकेची ती खरी म्हणजे बेकायदेशीर आहे। कारण जी ग्रामपंचायत जे असते ना त्याच्यामध्ये जी स्वराज्य संस्था एकमेकाबरोबर कनेक्टिंग असते ती एकमेकाच्या ताब्यात देऊ शकत नाही, पण तरी पण जबरदस्तीने कोर्टामधनं दिशाभूल करून आणि कायदा जो सुप्रीम कोर्टचा आहे तो न दाखवून हे निर्णय लावून घेतलाय। आणि ह्या ज्या आमच्याकडच्या इंडस्ट्रीला आहे ह्याचा डेव्हलपमेंट चार्ज, आता त्यांना आश्वासन काय देणार आहे? पण याचा डेव्हलपमेंट चार्ज ही महानगरपालिका घेते आणि इथे साधं एक पण रस्त्याचं काम नाही, कुठलंच काम ते करत नाही, म्हणजे फक्त पैसा ओढण्यासाठी महानगरपालिका स्थापना झाली आहे आणि आमच्या गावाच्या पेसा ग्रामपंचायतला वंचित ठेवलेला आहे। जनतेला एवढ्या समस्येला काय आव्हान करा की आपण आश्वासन देणार आहे? मगाशी तुम्हाला जी व्यथा सांगितली पाण्याची, रस्त्याची, इलेक्ट्रिसिटीची, ही त्यांची नाही, मी पण इकडचा भूमिपुत्र आहे आणि ही माझी पण व्यथा आहे। याच्याकरता ग्रामीण भागाच्या जनतेने एक ठरवलेलं आहे की आमच्या भूमिपुत्राला, इकडच्या राहणाऱ्या भूमिपुत्राला एकदा वसईकरांनी चान्स द्यावा आणि त्या भूमिपुत्राचा सन्मान वसईकरांनी केलेला आहे, सन्माननीय उद्धवजींनी केलेला आहे, सन्माननीय पटोळे साहेबांनी केला आणि सन्माननीय पवार साहेबांनी पण केलेला आहे। आणि ही जी व्यथा आहे ही व्यथा मी निवडून आल्यावर म्हणजे निवडून नक्कीच येणार आहे आणि